इथे मी 1 कप नाचणी घेतले, त्यामध्येच 1 कप इतकं तांदूळ घालून घेते। इथे तुम्ही इडली राईस देखील वापरू शकता। इथे मी 1 कप इतकं तांदूळ घेतले, तुम्ही इथे तांदळाचं प्रमाण पाऊण कप देखील करू शकता। तसेच अर्धा कप इतकी उडीद डाळ इथे मी घेतलेली आहे। तसेच 1 टीस्पून इतका मेथीदाणे देखील आपल्याला ह्यामध्ये ॲड करायचे आहेत। आता आपण हे सर्व धान्य 2 ते 3 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेणार आहोत। सर्व धान्य इथे आपलं स्वच्छ धुवून झालेलं आहे। आता आपण ह्याला 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवूया। 4 ते 5 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित असं धान्य भिजून झालेलं आहे। आता आपण ह्याला मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया। थोडं थोडं करून आपल्याला हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटताना आपल्याला इथे गरजेनुसारच पाणी घालायचं आहे, जास्त पाण्याचा वापर आपल्याला ह्यामध्ये करायचा नाही आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे। नाचणीची साल थोडी जाडसर असते, त्यामुळे त्याला थोडा वेळ लागतो, परंतु आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपलं सर्व बॅटर तयार आहे। आता आपण ह्याला एका बाजूने मिक्स करून घेऊया, जेणेकरून ह्यामध्ये हवा निर्माण होईल आणि फर्मेंटेशनला मदत होईल। तुम्ही ही प्रोसेस हाताने देखील करू शकता। आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी फक्त अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे झाकण ठेवून रात्रभर किंवा 7 ते 8 तासांसाठी झाकून ठेवूया। आपलं मिश्रण तयार आहे। आता आपण ह्याच्या इडल्या बनवायला घेऊया। सर्वप्रथम तर ह्यामध्ये मी मीठ घालून घेते। तुम्ही मिश्रण वाटल्यानंतर देखील फर्मेंट करण्याच्या आधी ह्यामध्ये मीठ घालून ठेवू शकता। सर्वप्रथम मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आणि इडलीच्या साच्यांना तेल लावून घेतलं आहे। थोडंसंच अगदी टिश्यू पेपरने आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण आता मिश्रण घालून घेऊयात। आपण ह्यामध्ये पोहे देखील ॲड करू शकतो। पोहे ॲड केल्यामुळे इडल्या अजून सॉफ्ट व्हायला मदत होते। जेव्हा आपण मिश्रण बारीक वाटून घेतो आणि फर्मेंट करायला ठेवतो, त्याआधी आपण मिश्रण वाटताना त्यामध्ये पाववाटी इतके पोहे 10 ते 15 मिनिटं पाण्यात भिजवून ते ॲड करू शकतो। आपण इथे सर्व इडलीचे साचे भरून घेतलेत। आता आपण एक एक करून इडलीचे साचे इडली पात्रामध्ये ठेवून घेऊयात। मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या इडल्या साधारणतः 15 मिनिटांसाठी तरी वाफवून घ्यायच्या आहेत। 15 मिनिटानंतर तुम्ही एकदा इडल्या चेक करून घेऊ शकता। टूथपिक घुसवून तुम्ही बघू शकता, जर का ती क्लीन आली तर समजायचं की इडल्या परफेक्ट कुक आहेत। आणि इडल्या लगेच काढायच्या नाहीत, थोड्याशा त्याला नॉर्मल थंड होऊ द्यायच्या आणि नंतर आपल्याला त्या साच्यातनं काढायच्या आहेत। अशा प्रकारे बटर नाईफच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या मागच्या टोकाने देखील तुम्ही ह्या इडल्या व्यवस्थित काढून घेऊ शकता। तुम्ही ह्याच बॅटरमध्ये थोडंसं पाणी घालून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर घालून त्याचे उत्तपम देखील करू शकता। तुम्ही पण अशा पद्धतीने नाचणीची इडली करून बघा, सर्वांनाच नक्की आवडेल।